राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुखांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर केलेल्या टीकेचा म्हसवडच्या माजी नगरसेविका तेजस्विनी सोनावणे यांचे पती संजय सोनावणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाचा आधार घेत त्यांनी देशमुखांच्या वक्तव्याला उत्तर दिले। पाहुयात सविस्तर काय म्हणाले संजय सोनावणे। मी माजी नगरसेवक संजय सोनावणे म्हसवड पत्रकार परिषद घेण्याचं कारण काल प्रभाकर देशमुख साहेबांनी म्हसवड पोलीस स्टेशनला येऊन एका कार्यकर्त्याबद्दल म्हसवड पोलीस स्टेशनला आले आणि त्या कार्यकर्त्यानं खोटं प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं आणि त्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। प्रांत मॅडमने गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्हा दाखल झालेला असताना प्रभाकर देशमुख साहेब म्हणत आहेत की मानचे लोकप्रतिनिधी आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी गुन्हा दाखल केलेला आहे। तर यात आमदार जयकुमार गोरे भाऊंचा कोणताही काळी मात्र काही संबंध नाही। वारंवार देशमुख साहेब अशा लोकांना पाठीगा घालत आहेत आणि ते स्वतः मान्य करत आहेत की आमच्या कार्यकर्त्यानं गुन्हा केलेला आहे। खोटं प्रतिज्ञापत्र दाखल केलेला 3 अपत्य असताना हे स्वतः मान्य करतायत आणि हे आयुक्त होते, यांना कोणतं कायद्याचं ज्ञान नाही। मला वाटते थोडंसं प्रभाकर देशमुख साहेबांनी अभ्यास करायला पाहिजे होता की कार्यकर्ता आपला सांगतोय आणि आपण वारंवार पोलीस स्टेशनला येत आहे छोट्या छोट्या गोष्टीसाठी, हे काय बरोबर नाही। राज्य निवडणूक आयोगाने 31/3/2023 ला प्रांत अधिकारी मॅडमला पत्र दिलेलं आहे। असं पत्र दिलेलं आहे की आपण 2005च्या कायद्यानुसार त्या काय बाबी आहेत त्या बघून गुन्हा दाखल करा। प्रभाकर देशमुख साहेब, मला खरंच तुमच्या बुद्धीची कीव वाटते। तुम्ही असल्या किरकोळ कार्यकर्त्यासाठी पोलीस स्टेशनला जर येत असेल खोटं अफिडेव्हिट दाखल करून सुद्धा आपण स्वतः म्हणताय की आमच्या कार्यकर्त्यानं केलेला आहे, पण ह्याच्यानंतर परत कधी आम्ही वापर केलेला नाही। खरंच तुमची आम्हाला कीव वाटते आणि तुम्ही मातीच्या ट्रॅक्टरसाठी किंवा वाळूच्या ट्रॅक्टरसाठी पोलीस स्टेशनला तहसील कार्यालयात तुम्ही हेलपाटे घालवता, पायऱ्या झिजवताय कशासाठी? देशमुख साहेब, आपण एक उच्च अधिकारी होता आणि तुम्ही थोडंसं या अशा गोष्टीत लक्ष देणं कितपत योग्य? देशमुख साहेब, तुम्ही विनाकारण आमदारावर कोणत्याही पुराव्याअभावी बोलू नका, अन्यथा आम्हाला तुमच्या विरोधात मोठं जन आंदोलन उभा करावं लागेल। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।